मनाला शांत ठेवण्याचं रहस्य पाहूया. तर एक मुलगा असतो ज्याचं नाव मार्गो आहे. हा मुलगा खूपच चिंतेत असतो, भूतकाळाबद्दल दुःखी आणि भविष्याबद्दल चिंता करत असतो. सतत त्याच्या डोक्यामध्ये विचारांचं काहूर माजलेलं असतं आणि तो सुद्धा शांतीच्या शोधात असतो. अशा वेळेला त्याची भेट एका ज्ञानी व्यक्तीसोबत होते. ते त्याला सल्ला देतात की हा पाण्याने भरलेला ग्लास तू रस्त्याच्या ह्या टोकापासून ते रस्त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत तुला एकही पाण्याचा थेंब न सांडता घेऊन जायचं आहे. ते काम तो अगदी नेटाने पूर्ण करतो. रस्ता जो आहे तो निमुळता असतो. रस्त्यावर माणसांची वर्दळ असते, कुत्रे भुंकत असतात, लहान मुलं खेळत असतात. पण ह्या कशाचाही परिणाम त्याला होत नाही. तो पाण्याने भरलेला ते ग्लास घेऊन पुन्हा त्या ज्ञानी व्यक्तीकडे येतो. तेव्हा ते त्याला सांगतात, तू जेव्हा त्या ग्लासाकडे लक्ष केंद्रित केलं होतंस तेव्हा तुझं मन पूर्णपणे शांत झालं होतं. ना तुला भूतकाळाची खंत होती ना भविष्याची चिंता. तेव्हा त्याला उमगतं की शांती ही कुठे शोधायची नसते, तर ती आपल्या आतच असते. मन शांत ठेवायचं असेल तर त्याला वर्तमानात ठेवायला शिकावं लागेल. जेव्हा मन वर्तमान क्षणात राहतं तेव्हा भीती, गोंधळ, अनावश्यक विचार ह्यांना जागाच उरत नाही.